Kachigum, 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 rum tum tum, kachigum, 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 rum tum, kachigum, 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 rum tum, kachigum, 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 rum हे मटकी सजली पोरही जमली नाही म्हटलं कॉलेज मध्ये काही झंगट बिंगट नाही ना. आणि असं तर ध्यानात ठेव, सुपारी वाणी कचा कचा कापीन तुला आणखीन त्या. झंगाट म्हणजे लपड नाही अक्का, तुझी शपथ असा विचार पण नाही केला. आणि करू बी नगस. मी अक्का हाय, माझी नजर हाय समद्यांवर. मोठ्या कष्टाने डॉलर उभा केलाय हा. आणि काय ग, अजून किती दिवस कॉलेज आहे ग तुझं? एवढा महिना आहे अजून. ठीक आहे, पण वेळ काढून जरा नाचाकडे बी लक्ष द्या म्हणलं. त्याच्यावरच पोट भरतंय आपलं, हे ध्यानात असू दे. हो. गुलब्या, ए गुलब्या. काय ग अक्का? अक्का नको ना. म्या बोलली ती काळ्या दगडावरची रेख आहे, बदलणार नाही. राधा संघ जाय आणि दिसभर तिला एकटीला सोडू नकस. काय ग बाया, मी जाऊ हिच्या बरोबर? वय बर ठीक आहे, मी जाते तिच्या बरोबर. अक्का पण गुलाब काका माझ्यासोबत नको ना. आता ग बाया, मी काय तुझा काका आहे? मावशी आहे मी तुझी. डोंट वरी, मी आहे ना तुझ्या बरोबर. कशाला काळजी करते? अक्का विश्वास नाही का ग माझ्यावर? तुझ्यावर गण विश्वास आहे ग, पण तुझ्या या जवानीवर नाही. तुझ्या एवढी होती तेव्हा मी बी अशीच प्रेमात पडली होती. त्याची गरज संपली, काम झालं आणि मग टाळाटाळ करायला लागला लग्नासाठी. आणि एक दिवस असाच निघून गेला. तेव्हा तू माझ्या पोटात होतीस, तर तुझा बी काय दोष ग. आणि मग तुझा जन्म झाला. अंगात कला होती म्हणून माणसं जोडली ना, सगळा डोलर उभा केलाय बघ. अक्का हाय पोरी, म्हणून तुझी लय काळजी वाटते बघ. ही दुनिया लय जालीम आहे, रांडग्यासारखी डूब धरून बसते. सावध जाळ्यात सापडलं की झडप काढतात. याने सहन केलंय ग समज, पण तुझ्याच्याने नाही होणार. हा, गुलब्या महिनाभर तुझ्या संकट राहील. पटत
असेल तर जाय कॉलेजला, नाहीतर राह. ठीक आहे अक्का, येते मी. चला काका. मी मावशी ना. शांती, जरा पाणी आण ग. अक्का, लय संशय येते का पोरीवर? अगं पण बस आता. 2 दिवसांनी खेळ हाय, तिकडं दान द्या जरा. वय अक्का. अक्काचं मनावर नको घेऊ. तिचा लय जीव आहे तुझ्यावर. माहीत आहे मला, तिचा खूप जीव आहे माझ्यावर. पण तुला माझ्यासोबत कॉलेजमध्ये हे जर आती होत आहे ना तिचं. बरं मावशी, मी काय म्हणते, तू काही पण नको बोलूच पुढे. मला समजतं. तू जाय कॉलेजला, मी गार्डन मध्येच राहून बसतो. ठीक आहे मावशी. आता ग बाया, तू आलीस की आपण घरी जाऊ. चल येते मी. अरे किती वेळ झाला, अजून नाही आली ही. हो ना, खूप टाइम झाला. कधी येते काय माहिती. काय ग, किती उशीर, केव्हाची वाट बघतोय आम्ही. हो ना, आज जरा उशीरच झाला. काय ग, काय झाले? घरी थोडा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे जरा उशीरच झाला. काय ग, काय झालं? राधा, 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 राधा. काय झालं? काय झालं माहित नाही, पण तन्वी तू बोललीस ना की वाट बघते केव्हाची, ते वाक्य जरा कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय मला, म्हणून मला चक्कर आली. अगं पण आपण नेहमी इथे जमतो ना, मग कुणीतरी बोललं असेल. काय माहित, पण चला लवकर, क्लासला उशीर होईल आपल्याला. त्यापेक्षा आपण मूवी बघायला गेलो तर. मूवी वगैरे काही नाही, गपचूप सेकंड लेक्चरला चला. चला. अगं चल ना, थांब ना थोडा वेळ, बस ना. राधा, तुझा एखादा बॉयफ्रेंड आहे का ग? नाही म्हणजे आम्ही क्लोज फ्रेंड असून सुद्धा आम्हाला माहित नाही. तुम्हाला माहिती आहे ना, मला अशा फालतू गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही. आणि हा लेक्चर अटेंड नसेल करायचं तर पटकन घरी चला, खूप उशीर झालाय. अगं रोज तेच तेच करून करून कंटाळा आला.
आपण त्या नवीन गाण्यावर प्रॅक्टिस करायची का? कोणत्या ग? अगं ते कोणतं? चंद्रा. हा चल मग करूया. चल. रावजी, फार कंटाळा आलाय तालीमवर नाचून नाचून. चंद्रावर नाचू का? चंद्रावर कशा नाचतेस? इथेच नाच. चंद्रावर नाही, चंद्रावर. चंद्रावर मी तर म्हणावं तरी नाचा, नाही तर मी अक्काला बोलवतो. सॉन्ग लुक लुक नारा देवा वनवा जिव्हारे धुमसल रायाचे रात भर आता नवा नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची धरणी ताठे नखऱ्याचे अशी लचकत मुरडत झुलवत आले मी नाजुक छम छम घुम बाण नजरत लागे ओली अवतरली सुंदरा रात रंगीरती रंगुली सास शिनगार हाले उली सूर तालात मी दंगुली आले तारांगणी चंद्रा. सगळ्याप्रमाणे एवढ्या वेळ कुठे होतीस? असं कोणतं कॉलेज आहे का तुझं एवढा वेळ चालतं ते? हा? खरं बोलली तर माफी, नाही तर तुला ठाव आहे मी कशी आहे ती. कॉलेज नंतर मूवी बघायला गेले होते. आणि तू गुलब्या कुठे आहे? त्याला का खेळण्यात ठेवून सोडून आली की काय तू? मावशी मावशी नव्हती आमच्या सोबत. हा? म्हणजे गुलब्या नव्हता तुझ्या संग? गुलब्या, तुला हजारदा सांगितलंय गुलब्याशिवाय कुठे जाऊ नकोस म्हणून एकटी. अक्का कॉलेजमध्ये हसतात का सर्व मला? ते मला काय ठाऊक नाही, तो तुझा प्रॉब्लेम आहे. गुलब्या कुठे तडफडला काय माहिती. गुलब्या, थांब मी बघते. चल आती. चल ना आती. चल जन्नत की सैर करो. ए, चल ना, चल जन्नत की सैर कराऊंगा. चल चल ना. ए, हात सोड. अरे वाह, आज तो एक पे एक फ्री. बोले तो फुल टू धमाल. बाय घरी गाय आणि बाहेर शेर. शेर नाही मावशी, शेरणी. आली ना मज्जा? बोले तो फुल टू धमाल. धमाल. दो पड़ी का मुझ पे हंसता है. पागल दिखता का मैं? चल गए. अरे पागल दिखता का मैं? मुझ पे हंसता है वो. पागल दिखता. अरे तो चढली आहे, चल अरे चल चल. काय रे? कोण आहे इथं? कोण राधिका? मला काय माहिती. असं काय बघतोय? येणं बिणं दिसतो का रे मी तुला? हा? येणं दिसतो का तुला मी?
पनवती, काय रे असं का वागतोयस? असं म्हणजे मला नुसतं तर राधिका राधिका ऑर्डर होता आणि ते लोकांवर किती मारमारा केलं तू. अरे रात्रभर डोळा लागत नाही. डोळा लागला की कोणतरी पोरगी येते, किसना किसना करते. काय? हा, तुझ्या गळ्या शपथ. मग डोळा लागला, एक साईडला ढोलकी वाजत होती आणि एक साईडला एक पोरगी आली, किसना बोलून अशी मिठी मारली. काय कळत नाही काय होतंय. काय? हा ना, आणि हा सभान कधीपासून पडतंय? महिना झाला. डोळ्याला डोळा नाही आणि त्यामुळे दारू पण जास्त झाली आहे. चल झोप आला. पण ऐक ना. किशा झोप, लय रात झाली. अरे झोप झोप. पनवती, आता काय? अरे कोण आहे तुझ्याशिवाय माझं? ना आज्ञा ना पिच्छा, तूच माझं यार पनवती. हा ना, आता मला तरी कोण तुझ्याशिवाय? वाटतं लग्न व्हावं, पोरं व्हावं, त्यांनी तुला काका म्हणावं, असं नाही वाटत तुला? वाटतंय ना, पण आपल्यासारख्या गुंड्यांना कोण पोरगी देणार? उकड्या जगायचं आणि उकड्या मारायचं. चल लय झालं आता, झोप. चल. कसले विचार चालू आहे? काही नाही, झोप येत नाही म्हणून चक्रा मारते. झोप नाही यायला काय झाले? कोणाच्या प्रेमात पडलीस की काय? राधे, राधा, अगं राधा, गुलब्या, ए राधा, 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 ए राधा, ए पुरी, गुलब्या, शांते, राधा. काय झालं अक्का? काय झालं? अरे ही बघ ना, अचानक चक्कर येऊन पडली. गुलब्या, ही पोट शीतल नसेल ना? अक्का काय बोलते तू? पोरगी विश्वास ठेव, ती कोणाला हात लावून देणार नाही. आग आहे आग, मी स्वतःच्या डोळ्याने पाहिली तिला त्या पोरीला. अरे हिच्यावर गंज विश्वास आहे, पण तिच्या जवानीवर नाही रे. आणि आपल्यासारख्या बायकांना कशा नजरेने पाहतात लोक, तुला ठाव आहे ना? ओ, चल गुलब्या, डॉक्टरला फोन करतो. लगेच कर तुम्ही. हिला वरती घेऊया ग. राधा, 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 काय झालं असेल पोरीला? राधा, ए पोरी, राधा, डॉक्टर आले असतील बघ, पटकन घेऊन येतं त्यांना. राधा, राधा, डॉक्टर बघा लवकर डॉक्टर. काय झालं मुलीला? अचानक चक्कर येऊन पडली. काही चक्कर तर नसेल ना डॉक्टर? चक्कर म्हणजे? नाही, म्हणजे आमच्यात कसं आहे की आमच्या आडाणी लोकांना समजत नाही. चक्कर आली म्हणजे पोट शीत नाही ना. नाही तसं काहीच. काय कसं वाटतं आता? माहित नाही डॉक्टर, पण सध्या अशा प्रकार चक्कर येणं, डोकं दुखणं
ते माझ्यासोबत वारंवार होत आहे. म्हणजे अक्का सांगत होती ना की कुणाच्या प्रेमात वगैरे पडलीस की काय, ते कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय मला, त्याच्यामुळे डोकं दुखतंय. आणि कधी तर झोपेतच बोलते या. काल काय म्हणत होती? हा 7 जन्माचे 7 हाय र किसना म्हणत होती. आणि मी आवाज दिला तर गप झाली. माझा एक मित्र आहे, चांगला हिप्नोथेरपिस्ट आहे. उद्या त्याची भेट घ्या आणि हो, हिलाही सोबत घेऊन जा. मी बोलतो त्याच्याशी. डॉक्टर, काही काळजी करण्यासारखं तर नाही ना? नाही, पण बघू आपण. तुम्ही उद्या जाऊन तर या. वय तसं काही काळजी करण्याचं कारण नाही. शांती, डॉक्टरांच्या फीचं बघ. बेटा ये. काळजी घे. शांती, डॉक्टरांच्या फीचं बघ. वय अक्का. I love you. I love you. कोणी ऐकेल? ऐकू दे, मी नाही करत. बनवती! बनवती! काय रे, काय ओरडायला? माझी दालची वडी कुठे? काय नो मी? पहिलं सकाळी सकाळी अरे सकाळ नाही, दुपार झाली यार. दुपार. हा बरं काही खायला आहे का? हाय काय? वाडापाव. आणखी जा. हा घे. पैसे कुठून आणले? पाकिट? हा, मन मारून पाकिट मारी करावं लागते. लय लोकांचा शिवाशाप लागत असत आपल्याला, पण मी ठरवलंय आजपासून पाकिटमारी बंद. मेहनत करीन आणि पैसे कमवेल. कोण देणार काम तुला? अरे कोणीतरी देईलच. अरे शोधल की साधल की. अरे ठीक आहे, शोधतो काम, मी झोपतो. हाय. पहिले खाऊन घेतो. हा, हा. हा. पण तू बी खाऊन जा. जा. चल येतो मी. जर जाताना हे बी घेऊन जा. होय. मी झोपतो आता. चल. चल, गुड नाईट. आम्हाला ते पांडे डॉक्टरांनी पाठवले. बस. हे ग. हा, पांडे डॉक्टरने मला सांगितले तुमच्याबद्दल. चल, आपण तुला चेक करूया. मी तुला संमोहित करणार आहे. तुझी परवानगी आहे ना? संमोहित म्हणजे काय करणार आहे तुम्ही पोरीला? संमोहित आता तुम्हाला कसं सांगू? संमोहित म्हणजे मी तिला काही प्रश्न विचारणार आहे आणि मग ती त्याचे उत्तर मला दे. असं काय? मग विचारा, काय विचारायचं ते. पण चला, चल, माझ्याबरोबर या. रेडी राधा? हो मॅडम, चालेल मला, पण जे काही मी तुम्हाला सांगणार आहे जसंच्या तसं तुम्ही मला सांगणार ना? प्रॉमिस? ओके, ठीक आहे. हे बघ, असा हात पुढे घे. त्या अंगठ्याकडे बघ. मी 1 म्हटले ना की डोळे उघडायचे आणि 2 म्हटले की बंद करायचे. 1 2 1 2 1 2
स्लीप. बोल राधा, कशी आहेस तू? तुझा किसना सध्या कुठे आहे? माहित नाही कुठे, पण त्याचे डोळे पण काढले आणि मग ते मला लावले. नंतर आमच्या दोघांमध्ये गैरसमज पण निर्माण केला. मग माझं फसवून लग्न लावलं. खूप छळ केला त्याचा. मग पुढे? काही दिवसांनी आम्ही अचानक भेटलो आणि मला सर्व काही समजले. आम्ही पुन्हा एकत्र आलो. आम्ही लग्न करायचं ठरवलं, पण पप्पांनी घात केला. मला चुकून गोळी लागली आणि मग मी मेले. राधिका, 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 परत गेली वाटते मला सोडून. राधा, जागी हो बेटा. काय झालं डॉक्टर? तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं ना मला सगळं सांगणार आहे. काय झालंय मला सांगा ना प्लीज. सांगते. चल सांगते मी. हे बघा, जोपर्यंत ती किसनाचा शोध घेत नाही ना, तोपर्यंत अशीच कुठे कुठे चक्कर येऊन पडणार. मग आता काय करायचं डॉक्टर? किसनाचा शोध हा एकच उपाय. ठीक आहे डॉक्टर, येतो आम्ही. ठीक आहे, बाय बेटा. किशा उठ. काय रे, मिळालं का? नाही. काय रे? लय ठिकाणी काम मागितलं, कोणी कामच देईना. एक तर म्हटला तुझं नावच बनवतीये. अरे ऐकतोय का? बोल बोल. तो म्हटला तुझं नावच बनवतीये. तुला कामावर ठेवलं तर मला दुकान इकावं लागल. अरे देवा, मग रे आता म्हणजे आणलं. मग चिडचिड झाली, रागात पाकिट मार करावीच लागली. चल काहीतरी खाऊन ये. चल. पैसे तर घे. काय अगं पर्स कुठे गेली तुझी?
राहिली वाटते रिक्षात. आता का भैया अक्का जाऊ का ग मी कुठं किसनाला शोधायला? आणि कुठं शोधशील त्याला? ते माहित नाही, पण मी जसं जन्म घेतलाय तसं किसनाने पण कुठेतरी घेतला असेलच ना. जाऊ दे ना प्लीज. कुणी काय परत जन्माला येत राहतंय वय? बस गुमान करा. अक्का अक्का प्लीज ना प्लीज. मला आता या विषयावर काही बोलायचं नाही. हा विषय इथंच संपला. अक्का अक्का मी काय म्हणते, तू गप्रे. ठीक आहे, होऊ दे तुझ्या मनासारखं. मी पण तुझीच मुलगी आहे. आजपासून मी जेवणार पण नाही आणि पाणी पण नाही पिणार. काय रे, काय झालं? किचन बघितल्यासारखी वाटते. कसं काय? हा ना, मला असं वाटतं मी बघितले पाहिजे. काय? हा ना, मी बघितल्यासारखं वाटतंय. समजलं मला. काय हेच कितला न पिता चढली आहे. म्हणजे? तुझी ना दारू प्यायची वेळ झाली. तुला ना तुझी जागाच दाखव. परत तुझ्या जागी दुसरा असता ना. काय केलं असतं तू? बोल ना, काय केलं असतं? हे बाय, माफ कर यार, माझं चुकलं. मला असं वागायला नको होतं. अरे मित्राचं कुठं मनावर घेता का? चल तुझ्या आरला शोधू. खरंच रे मला भास होता त्याची. मला ना वाटतंय ना की तुझा पुनर्जन्म झाला असेल. काय? हा, पुनर्जन्म. हे किचन तिचंच ना? हा, आर म्हणजे राधिका. चल ये मिला तो वो भी मिलेगी. अरे चल काय चल, कुठून सुरुवात करायची? अरे तू आहे ना, तो दाखवेल मार्ग आपल्याला. पण तुझा आधी अवतार नीट कर. ते दाढी वगैरे कर, कटिंग कर. ठीक आहे. बाय माझे खोल ना आता दार. ठीक आहे. अक्का बाय माझे चल 2 घास खाऊन घेस. भूक नाही मला. अगं बाय 2 दिवस झाले उपाशी आहेस तू. चल 2 घास खा. कोण म्हटलं मी उपाशी आहे? मी तर रोज जेवत होते. हा, आणि तू 2 दिवस झाले उपाशी आहे ना माझ्यासाठी.
सांगत होती मावशी मला. बरं झालं तेवढंच तुझं वजन कमी होईल. नीच कुठली, आईला उपाशी ठेवते आणि स्वतः मात्र खाताडत होती. बरं जा, लागा तयारीला. आणि हो, गुलब्याला सोबत न्यायचं. हा ठीक आहे अक्का. हा, पण माझी एक आठ आहे. काय? तुला 1 महिन्यामध्ये परत यावं लागल. तो किसना गावला काय नाही गावला काय ते काय मला माहित नाही. बरं ठीक आहे. मावशी खूप भूक लागली, चल ना काहीतरी खाऊ ना. चल. भैया कैसे दिया? 50 रुपये पाव. 50 रुपए. एक प्लेट घेणार का 2 प्लेट? 2 प्लेट घे. ठीक आहे, 2 प्लेट दे. भाऊ, खोली भेटेल का आजच्या दिवस राहायला? आहे ना, आमचीच आहे. कुठे? हे काय इथे समोरच आहे. किती घेशील भाऊ? 500 रुपये कमी. 500 रुपये. हा, काय ग? चालेल. कुठे खोली? हे काय ठीक इथे आहे. समोरच आहे. चालेल, दाखवा मामा. चालेल. चालेल ना मावशी. ओके. हे इथे समोरच आहे. मावशी किती उशीर, सकाळची वाट बघते मी तुझी. कुठे होती इतक्या वेळ? आता का बाया ढोलकीच मिळेना, शोधत होतो ढोलकी. देवा, तू पण किसना, मी पण किसना. तू खूप मोठा चमत्कार केला आहे. मला पुनर्जन्म देऊ. माझ्या राधिकेला शोधायला माझी मदत कर. जसा मी जन्म घेतला तसा तिने पण घेतला असेल ना. कुठून शोधू काही सुचत नाही. देवा, काहीतरी चमत्कार कर रे.
काहीतरी चमत्कार कर. कृष्णा नाही क्रिश, मीच किसना, मीच किसना. मला मला ओळखलं नाही. नाही. मी तुझी कॉलेजची टीचर. अरे अरे तू खूप छान ढोलकी वाजवायचा, आठवतंय? आणि एकदा मी तुझी चिठ्ठी लिहून दिली होती, आठवलं? टीचर, 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 टीचर. कसं असेल ना? देवा, खरंच तू खूप मोठा चमत्कार केलास. खूप मोठा चमत्कार केलास. मॅडम, माझी आई कुठे? तू बरेच दिवस आला नाहीस, त्यामुळे ती वेडी झाली. आणि बरेच दिवस मी तिची चौकशीही केली, पण नंतर असं कळालं की तिने नदीत उडी मारून आत्महत्या केली. कृष्णा, रडू नको. तुला तुझ्या राधिकेला शोधायचंय. उठ. देवा, राधिकेला शोधण्यास याला मदत कर. देवा, याला मदत कर. हे देवा, 2च दिवस राहिले आहेत महिना संपायला. प्लीज काहीतरी चमत्कार कर.
वाटतंय ज्या मुलीने तुला आवाज दिला ना काल तीच तुझी राधिका असेल. तिने आपल्याला वाचवलं पण आणि आज ती गावली पण. हा, जेव्हा तिने मला आवाज दिला तर अंगावर वीज पडल्यासारखं वाटलं. अरे मग वाट कसली बघतो, चल आपण तुला शोधू. हो चल. ढोलकीचा आवाज येतोय. हा ढोलकीचा आवाज येतोय. चल 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 चल. राधिका, कृष्णा पिल्लू. कृष्णा मावशी तू मावशी नाही पप्पा बोल. मागच्या जन्मी तुझ्यामुळे मुलगी दिली होते, त्या जन्मामध्ये दोघांना मिळून नाही जाणार. मावशी नाही. मावशी नाही पप्पा बोल. पप्पा राधिका डॉक्टर डॉक्टर कृष्णा कृष्णा मावशी मारून टाका पप्पा. कृष्णा डॉक्टर सात जन्माची साथ तुझी रे, देशील का साथ मला रे. घेऊन या हाती तुझाच हात, घेऊन या हाती तुझाच हात. आहे मी तुझीच वाट, तुझ्या बिन झाले माझे जीवन विराम, जीवन विराम, जीवन विराम. देशील ना साथ मला रे. तुझ्या माझ्या प्रेमाला लागली नजर कोणाची. दटले दुःख म्हणी, कसं सांगू तुझ्या कान